मनोज जरांगे पाटील यांचं भगवं वादळ पुण्यामध्ये पोहोचलेलं आहे। पुण्यामधून मोठ्या संख्येनं विविध जिल्ह्यातील मराठा आंदोलक पायी दिंडीमध्ये सहभागी होऊन मुंबईकडे कूच करतात। जरांगेंच्या स्वागतासाठी पुण्यामध्ये मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केली आहे। शिस्तबद्ध पद्धतीनं मराठ्यांचं भगवं वादळ पुण्यातून मुंबईच्या दिशेने सरकतंय। जरांगेंच्या पायी दिंडीचा आज लोणावळ्यामध्ये मुक्काम असणार आहे। पुण्यामधील येरवडा, शास्त्रीनगर, औंध मार्गे जरांगेंची पायी मोर्चा लोणावळ्याकडे मार्गस्थ होतोय। सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंची भेट घेणार आहे। मराठवाड्याचे विभागीय आयुक्त पुण्याकडे रवाना झाले, तर मुंबईतीलही एक प्रतिनिधी पुण्याला रवाना झालाय। दुपारनंतर ही भेट होण्याची शक्यता। मराठा आरक्षणाबाबतचा सरकारचा 3 कलमी प्रस्ताव मनोज जरांगेंनी फेटाळला। सरकारच्या शिष्टमंडळाने पहाटे 1.5 तास जरांगेंची चर्चा करून 3 कलमी प्रस्ताव मांडला। मात्र जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम। मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून माघार घेणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। मराठा आरक्षणासाठी छातीवर गोळा खाईन पण माघार घेणार नाही असा निर्धार सुद्धा जरांगे पाटील यांनी केलाय। जरांगेंच्या मागणीनुसार मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिल्यास मुंबईकडे कूच करू असा इशारा ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी दिलाय। मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादामध्ये मध्यस्थी करण्यास आपण तयार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले। लोकसभा निवडणुकीपर्यंत निजामी मराठ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला सुद्धा त्यांनी जरांगेंना दिलाय। थोड्याच वेळात मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटिशनवर निर्णय होणार आहे। जर न्यायालयानं याचिका फेटाळली तर राज्य सरकारला भक्कम कायदा करावा लागेल असं याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले। मराठा समाज आंदोलन मागे घेणार नाही असं सुद्धा ते म्हणाले। मनोज जरांगेंच्या पायी दिंडी विरोधातील गुणरत्न सदावर्तेंच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती रेवती मोहितेंनी सुनावणीला नकार दिलेला आणि त्यानंतर मुंबई हायकोर्टातील दुसऱ्या खंडपीठासमोर याचिका दाखल करण्यात आली। मनोज जरांगेंचं भगवं वादळ मुंबईमध्ये धडकण्यासाठी फक्त 2च दिवस राहिलेत। मात्र अद्यापही आझाद मैदानावर मराठा आंदोलनासाठी परवानगी मिळालेली नाही। मुंबई पोलिसांना पत्र देऊन सुद्धा अजून परवानगी मिळालेली नाही। मनोज जरांगे यांच्या पायी दिंडीमधील मराठा आंदोलकांसाठी मावळ तालुका सज्ज झालाय। मावळ तालुक्यामधील सोमटणे येथे जेवणाची सोय करण्यात आली आहे। भाजी, भाकरी, चटणीची व्यवस्थाही करण्यात आली आहे। पनवेलमध्ये मराठा आंदोलकांसाठी खास सोय करण्यात आली आणि यावेळी 10 लाख मराठा आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे। यासाठी जोरदार तयारी सुद्धा सुरू आहे। जरांगेंच्या पायी दिंडीनिमित्त देहूकरांच्या वतीनं आंदोलकांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे। 5 टेम्पो भरून भोजन आणि पाणी देहूकरांच्या वतीनं देण्यात येणार आहे। हिंगोलीच्या केंद्रा खुर्द येथील मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झालेत आणि यावेळी मराठा बांधवांनी महिनाभराचा अन्नसाठा सोबत घेतलाय। दरम्यान आरक्षण मिळेपर्यंत माघार घेणार नसल्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। सातारा जिल्ह्यातील लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत आणि मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय मराठा बांधवांनी घेतलाय। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं बारामती ते मुंबई रॅली काढण्यात आली आहे। ही रॅली जेजुरीतून मुंबईकडे मार्गस्थ झाली आहे। रॅलीमध्ये मोठ्या मराठा संख्येनं आंदोलक सहभागी झाले। मनोज जरांगे पाटील यांनी काढलेल्या पायी दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी नाशिकमधून मराठा आंदोलक पुण्याकडे रवाना झाले। जेवणासाठी लागणारं रेशन घेऊन आंदोलक पुण्याकडे निघालेले आहेत। कोल्हापूरमधून मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना झालेत आणि यावेळी शाहीर दिलीप सावंत यांनी खास कोल्हापूर स्टाईलचा मराठा आरक्षणावर पोवाडा सुद्धा तयार केलाय। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील 5ही बाजारपेठा उद्या बंद राहणार आहेत। एपीएमसी मार्केटची जागा मराठा आंदोलकांना राहण्यासाठी उपलब्ध करण्यात आल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची पदयात्रा उद्या नवी मुंबईमध्ये दाखल होणार आहे आणि यावेळी एपीएमसी मार्केट परिसरात त्यांचा मुक्काम असेल। यासाठी या परिसरातील वाहतुकीमध्ये सुद्धा बदल करण्यात आला आहे। मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणावर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघानं बहिष्कार टाकलाय। 10वी 12वीचा अभ्यासक्रम पूर्ण करून सराव आणि चाचणी परीक्षा घेण्याचे काम बाकी असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। पुण्यामध्ये मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे पुन्हा खोळंबा झालेला आहे।
प्रगणकांचे मोबाईल चालत नसल्याचं समोर आलंय आणि याची माहिती मागासवर्ग आयोगाला देण्यात आली असून सर्व्हरमध्ये सुधारणा करण्याचं काम सुरू आहे. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 5,700 शिक्षक मराठा सर्वेक्षणाच्या कामावर रुजू झाले. त्यामुळे शिक्षक विभागाच्या वतीनं घेण्यात येणारी 12वीची सराव परीक्षा स्थगित करण्यात आली. संभाजीनगर तालुक्यामध्ये कालपासून मराठा सर्वेक्षण सुरू झालंय. मात्र ॲप हँग होत असून सर्व्हर सुद्धा डाऊन होत आहे आणि त्यामुळे कुटुंबाची माहिती भरताना अडचणींचा सामना करावा लागतोय. मालेगाव पालिका क्षेत्रामध्ये मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाचं कामकाज सुरू झालंय. 1,300 प्रगणक आणि 800 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यवेक्षक 1,40,000 घरांना भेट देऊन सर्वेक्षण करणार आहेत. बीड जिल्ह्यामधील मराठा सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. मात्र सर्वेक्षण ॲपमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे सर्वेक्षणात अडथळा निर्माण झालाय. दरम्यान तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी आता नागरिकांकडून करण्यात येते. नांदेड जिल्ह्यात कालपासूनच मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षणाला सुरुवात झाली आणि यासाठी 31 जानेवारीपर्यंत 5.5 लाख नागरिकांचं सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे. नागपूरमध्ये मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे आणि यावेळी नागपूर शहरामध्ये 7,000 कर्मचारी सर्वेक्षण करणार आहेत. राज्य सरकारचं मंत्रिमंडळ 5 फेब्रुवारीला अयोध्येला जात आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मंत्रिमंडळासोबत रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार आहे. मोदींनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन रामाची प्राणप्रतिष्ठा करायला हवी होती, पण पंतप्रधान पद जाईल या भीतीपोटी त्यांनी पदावर राहूनच प्राणप्रतिष्ठा केली अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. अयोध्येतील राम मंदिराला भाजपमुक्त करण्याची गरज असल्याचं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्राला यासाठी पुढाकार घ्यावा लागेल असं सुद्धा ते म्हणाले. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचलेत. बारामती अॅग्रोमधील कथित गैरव्यवहार प्रकरणी त्यांची 5 तासांपासून चौकशी सुरू आहे. मात्र हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे, सत्याचाच विजय होणार अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांच्या ईडी चौकशीवर दिली आहे. हे सुडाचं राजकारण सुरू असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय. 95% ईडीच्या कारवाया विरोधी पक्षाविरोधात आहेत आणि त्यामुळे रोहित पवारांच्या चौकशीचं आश्चर्य वाटत नसल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे. आव्हानांना सत्याच्या मार्गाने सामोरं जाणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. रोहित पवार यांच्या पाठीशी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. ईडी विरोधात विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं सुद्धा ते म्हणाले. ईडी केवळ एकतर्फी कारवाई करणार आहे का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय. भाजप किंवा शिंदे गटात न गेल्यानं कारवाई सुरू असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय. देशावर हुकुमशाहीचं सावट असल्याचं ते म्हणाले. ईडी चौकशीला जाताना रोहित पवार कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन का करतात, असा खोचक सवाल अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी उपस्थित केला. ईडी चौकशीआधी रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी शरद पवारांचे आशीर्वाद घेऊन ते ईडी कार्यालयात गेले. रोहित पवारांच्या ईडी चौकशी विरोधातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयासमोर ईडी विरोधात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुद्धा ऐकायला मिळाली. या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला. सोलापूरमध्ये आमदार रोहित पवारांच्या समर्थनार्थ शरद पवार गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ईडी रवींद्र वायकर यांना पुन्हा एकदा समन्स बजावणार आहे आणि अगोदर समन्स बजावून सुद्धा काल चौकशीला हजर न राहिल्यानं पुन्हा समन्स बजावण्यात येणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी एकला चलोरेचा नारा दिलाय. इंडिया आघाडीमधून बाहेर पडत त्यांनी लोकसभा स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. ममता बॅनर्जींबाबत माहिती घेऊन बोलणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये वाघिणीसारख्या लढत असल्याचं सुद्धा यावेळी त्यांनी म्हटलंय. ममता बॅनर्जींवर पूर्ण विश्वास असून त्या पूर्ण ताकदीने भाजपविरोधात लढतील असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. इंडिया आघाडीच्या जागा वाटपाचं मॉडेल प्रत्येक राज्याचं वेगळं असून आम्ही एकत्र सत्तेत येऊ आणि देशाची सेवा करू असं सुद्धा सुप्रिया सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली. जयंत पाटील यांच्या उलट साक्षीने सुनावणीला सुरुवात झाली.
यानंतर अमोल कोल्हे यांची उलट साक्ष नोंदवली जाणार आहे. पुण्यामधील प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब कदाणे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केलाय. यावेळी 108 सरपंचांसह 390 ग्रामपंचायत सदस्य, 3 जिल्हा परिषद सदस्य आणि 2 पंचायत समिती सदस्यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केलाय. मुंबईतील रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी पूर्वी अंदाजित किंमत 638 कोटी रुपये होती, ती आता 1170 कोटी झाल्याचा आरोप रवी राजा यांनी केलाय. काही महिन्यामध्ये प्रकल्पाची किंमत दुप्पट कशी झाली असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय. अजित पवार गटाचे माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी मनसे पदाधिकारी इरफान सय्यद यांना बेदम मारहाण केली आहे. वाढदिवसाचे बॅनर फाडल्याच्या रागात मनात राग धरून ही मारहाण केली आहे आणि या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल झालाय. धार्मिक दंगेखोरांविरोधात राज्य सरकारनं नवी मोहीम आखलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आता बुलडोजर देवा नवा पॅटर्न राबवण्यात येणार आहे. आमदार नितेश राणेंनी याबाबतची घोषणा केली आहे. जळगावमध्ये कोळी समाजानं विविध मागण्यांसाठी गेल्या 20 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन पुकारलंय. मात्र आंदोलनाची दखल न घेतल्यानं आक्रमक झालेल्या आंदोलकांनी गिरीश महाजनांच्या कार्यालयाला टाळा लावला. अंगणवाडी आणि आशा सेविकांच्या विविध मागण्यांसंदर्भात सरकारसोबत सकारात्मक चर्चा करणार असं वक्तव्य करत अभिजित अडसूळ यांनी अंगणवाडी सेविकांना आश्वासन दिलंय. भंडाऱ्यामध्ये अतिक्रमणावर नगर परिषद प्रशासनाने हातोडा चालवलाय. अतिक्रमण असलेली दुकानं हटवण्यात आली आणि यामुळे काही काळ परिसरामध्ये तणावाचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं पाहायला मिळालं. उल्हासनगर शहरामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. पुढील 20 दिवस हा उपक्रम शहरामधील विविध भागात पार पडतोय आणि या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना शासनाच्या सगळ्या योजनांची माहिती सुद्धा दिली जाईल. दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रामधील 16 मच्छीमार दाम्पत्यांना केंद्र सरकारच्या वतीनं निमंत्रण देण्यात आलंय. या 16 दाम्पत्यांच्या जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील मच्छीमार व्यवसाय करणाऱ्या मेंढरे दाम्पत्याचाही समावेश आहे. अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर मिलिंद बारहाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुलगुरुपदासाठी 90,000 लोकांनी अर्ज केले होते. त्यापैकी 5 जणांच्या मुलाखतीतून राज्यपालांनी मिलिंद बारहाते यांची नियुक्ती केली. अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र आष्टा येथे भव्य शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं. न्यायालयानं बंदी उठवल्यानंतर आष्टा या ठिकाणी पहिल्यांदा शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिर्डीच्या साई मंदिराला मातृत्वाच्या प्रेमातून एका महिलेनं रुग्णवाहिका भेट दिली आहे. सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांमधून शशिकला कोकरे यांनी हे दान केलंय. बेळगावमधील एपीएमसी मार्केटमध्ये दिवसाढवळ्यात चोरी झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीच्या डिकीमध्ये ठेवलेले 2 लाख रुपये लंपास करण्यात आलेत आणि सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. उजनी धरणामधील पाणीसाठा घटलेला आहे. उजनी धरण जानेवारी महिन्यातच पुणे पातळीवर गेलंय. त्यामुळे पुणे, सोलापूर, नगर, धाराशिवकरांची चिंता वाढलेली आहे. समाधानकारक पाऊस न झाल्यानं 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली. मराठवाड्यामध्ये दुष्काळाचं संकट जाणवू लागलंय. गाव आणि वस्त्यांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. तर विभागातील मध्यम आणि लघु अशा 877 प्रकल्पांमध्ये केवळ 38.67% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यामध्ये 65% ऊसाचं गाळप पूर्ण झालंय. आतापर्यंत 55 टन साखरेचं उत्पादन झालंय. कोल्हापूरमध्ये सर्वाधिक ऊसाचं गाळप झालंय आणि यंदाच्या हंगामाअखेर तब्बल 90 लाख टन साखर उत्पादनाची अपेक्षा आहे. मागील आठवड्यात 10,000च्या वर गेलेले तुरीचे दर 2 दिवसांच्या सुट्टीनंतर काल पुन्हा घसरले. अवघ्या 3 दिवसात तब्बल 500 रुपयांची घसरण झाली आहे. वाशिम बाजार समितीमध्ये तुरीला 9,500 रुपये कमाल दर मिळाला. नांदेड जिल्ह्यातील हरभरा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव आलेला आहे आणि उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून जालन्यामध्ये थंडीचा जोर पुन्हा एकदा वाढलेला आहे. वातावरणामध्ये चांगलाच गारठा निर्माण झालाय. नागरिक शेकोटा पेटवून ऊब घेताना दिसत आहेत. मालेगाव, मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये थंडीचा जोर वाढू लागलेला आहे. तापमानात मोठी घट होऊन मालेगावचा पारा आता 10 अंशांवर आलाय.
थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटू लागल्या. गोंदियामध्ये शेतकऱ्यांनी भारनियमनाच्या विरोधात शेतकरी आक्रमक झालेत आणि शेतकऱ्यांनी कृषी पंपांना 12 तास वीज देण्याची मागणी केली. दरम्यान 4 दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांनी उपोषणाचा इशाराही दिलाय. नांदेड जिल्ह्यात शेतात वन्य प्राण्यांचा वावर वाढलेला आहे, त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडल्या. दरम्यान तातडीने या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केली. गडचिरोलीमध्ये वनभरतीसाठी आलेल्या उमेदवारांची राष्ट्रवादीच्या वतीनं खास सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये विविध भागांमधून आलेल्यांसाठी निवास आणि भोजनाची सोय करण्यात आली आहे. जालना जिल्ह्याचे ईव्हीएम जनजागृती मोहीम राबवण्यात येते आणि यावेळी जिल्ह्यामधील 5 विधानसभेतील नागरिकांना मतदानाचं प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे. नांदेडमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचं लाखो रुपयांचं साहित्य उकिरड्यावर आढळल्याची घटना घडली आहे आणि यामध्ये शासकीय यात्रेमधील माहिती पुस्तकं, कॅलेंडर्स, राज्यामधील विकासाबाबत परिपत्रकं आदी साहित्य उकिरड्यावर आढळले आणि यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. वर्ध्यामध्ये 12 वर्षीय बालकास नरबळी देण्याची खळबळजनक घटना घडली. बालकाला पूजा करायला लावून विहिरीमध्ये ढकलण्यात आलं आणि बालकास बाहेर काढण्यास यश आलेलं असून आरोपींचा शोध आता वर्धा पोलीस घेत आहेत. बुलढाण्यामधून बातमी पाहूयात. बुलढाण्याच्या निपाणा गावामध्ये संतप्त गावकऱ्यांनी ग्रामसेवकाला चिखल साचलेल्या रस्त्यावर फिरवलेला आहे. ग्रामसेवक गावातील मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. दरम्यान हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. वर्ध्याच्या बोधड गावामधील महिला ग्रामसेवकाला 2000ची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. शेतकऱ्याला मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरीचा उर्वरित रकमेचा धनादेश देण्यासाठी लाच मागितल्याची कारवाई करण्यात आली. वर्ध्याजवळील तुळजापूर रेल्वे स्थानकावर मेलगाड्यांना थांबा नाही आणि त्यामुळे 27 जानेवारीपासून बेमुदत साखळी उपोषण करण्यात येणार आहे. रेल्वेला थांबा नसल्याने 25 गावांच्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना फटका बसलाय. बुलढाण्याच्या शेगावमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेवरील हल्ल्याचा काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आलाय. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग नोंदवलाय. वर्ध्याच्या फुलगावामध्ये नशाधुंद बाईक रायडरचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार करत बंदोबस्त करण्याची मागणीही केली. मराठा आरक्षणासाठी पनवेल पालिकेच्या वतीनं सर्वेक्षणाला कालपासून सुरुवात करण्यात आली आणि यासाठी पालिकेच्या वतीनं 600 कर्मचारी आणि 40 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली. बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आदिवासी कोळी समाजानं आंदोलन केलंय. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी सुद्धा यामध्ये सहभाग नोंदवला. पनवेल महापालिकेच्या वतीनं माध्यमिक शाळांमध्ये पर्यावरण सेवा योजना राबवण्यात येणार आहे आणि विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात येणार आहे. जालन्यामध्ये अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत 25 जानेवारीला कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. रोजगार आणि स्वयंरोजगारांसाठी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. जिल्हा व्यवस्थापक VS सोनावणेंनी ही माहिती दिली. संभाजीनगरच्या पहेगाव भागामध्ये 2 गटात हाणामारी झाल्याची घटना घडली होती आणि या प्रकरणी 64 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दरम्यान सगळ्यांना 26 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सिंधुदुर्गमध्ये मुंबई गोवा महामार्गावर कणकवली फाटा येथे चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कारचा अपघात झालाय. या अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सांगलीच्या पिलवडीमध्ये HP कंपनीचा गॅस घेऊन जाणारी वॅगन रेल्वेवरून घसरल्याची घटना घडली आणि यावेळी मिरजच्या अपघात मदत पथकानं रेल्वे मार्गावर घसरलेली वॅगन मार्गावर आणली. दरम्यान पुढे मार्गस्थ करण्यात आली. गडचिरोलीच्या गंगापूर टोकमध्ये वैनगंगा नदीमधून प्रवास करताना नाव पलटी झाली आणि त्यामुळे 7 महिला बुडल्याची घटना घडली. 2 महिलांचा मृतदेह सापडलेला आहे. उर्वरित महिलांना शोधण्याची मोहीम सुरू आहे. पालघरमध्ये जव्हार नाशिक मार्गावर नाशिक दौरा आटपून परतणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये 3 जण गंभीर जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अहमदनगरमध्ये कल्याण मार्गावर भाळवणी जवळ ट्रॅक्टर, कार आणि एसटी बसचा भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय। दरम्यान अपघातग्रस्त वाहनं बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे। नांदेड शहरातील गोवर्धन घाट पुलावरून नदीपात्रात उडी मारून एका युवकानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। युवकाची अद्याप ओळख पटलेली नाहीये आणि या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत। सांगलीच्या कारवेमधून जनावरांची चोरी करून विकणाऱ्या तिघांना इस्लामपूर सत्र न्यायालयानं 2 वर्षांची सक्तमजुरी शिक्षा ठोठावली आहे। तर प्रत्येकाला 5,000चा दंड सुद्धा ठोठावलाय। बुलढाण्याच्या पळसखेड शिवारामध्ये मारहाण करून दागिने लुटण्याची घटना घडलेली आहे आणि यामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। कल्याण पूर्वेतील मलंग रोड परिसरामध्ये फटाके फोडण्यावरून जोरदार राडा झाला। यावेळी लोखंडी रॉडनं 2 गटात हाणामारी देखील झाली असून तब्बल 3 ते 4 जण जखमी झाले। या दरम्यानची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील एका गावामध्ये 2 दुकानांमधून अज्ञातांनी हजारो रुपयांचं साहित्य लंपास केलंय। या अज्ञात चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवमतदारांसोबत संवाद साधणार आहेत। देशातील सुमारे 50 लाख नवमतदारांसोबत संवाद साधण्यासाठी नमो नवमतदार संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जमावाला भडकावण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी दिले। रामलल्ला शरणी पहिल्याच दिवशी भाविकांकडून तब्बल 3,17,00,000चं दान करण्यात आलंय। तर पहिल्या दिवशी 5 लाखांहून अधिक रामभक्तांनी दर्शन घेतलं असून आजही दर्शनासाठी मोठी गर्दी दिसते। अयोध्येतील राम मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्तर प्रदेशचे प्रधान सचिव संजय प्रसाद आणि डीजी प्रशांत कुमार मंदिराच्या गर्भगृहात उपस्थित आहेत। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आजही आसाममध्ये आहे आणि आजही भारत जोडो न्याय यात्रेला मोठा प्रतिसाद मिळालाय। यावेळी राहुल गांधींनी आसाममधील नागरिकांशी सुद्धा संवाद साधलाय। भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलंय। राहुल गांधींची सुरक्षा धोक्यात असल्यानं त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी त्यांनी केली आहे। संसद भवनाच्या सुरक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल तैनात करण्यात आलेला आहे। संसदेतील घुसखोरीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे। गुजरातच्या वडोदरामध्ये झालेल्या बोट दुर्घटनेप्रकरणी मुख्य आरोपी विनीत कोटिया याला अटक करण्यात आली आहे। या बोट दुर्घटनेमध्ये 12 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांचा बुडून मृत्यू झाला होता।